आघाडीच्या उमेदवारीचा निर्णय अगदी निवडणुकीच्या अंतिम टप्प्यामध्ये जाहीर करण्यात आला आणि काँग्रेसचे पदाधिकारी असलेले रमेश कीर यांना महाविकास आघाडीच्या वतीनं कोकण पदवीधर मतदारसंघाची उमेदवारी देण्यात आली। तदनंतर तातडीनं पनवेल उरण महाविकास आघाडीनं या ठिकाणी या निवडणुकीच्या कामाला सुरुवात करण्याच्या उद्देशानं आजचा हा कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित केलेला आहे। या मेळाव्याच्या माध्यमातून कोकण पदवीधरची जी निवडणुकीची यंत्रणा आहे ती आम्ही मंडळी सक्रिय करायला मागतोय आणि पनवेल उरण कर्जत खालापूर या तीनही विधानसभा क्षेत्रामध्ये कोकण पदवीधर मतदारसंघाचे उमेदवार रमेशभाई कीर यांना चांगला प्रतिसाद पदवीधरांचा कसा मिळेल त्या दृष्टीनं आम्ही मंडळी लोकसभेला ज्या पद्धतीनं महाविकास आघाडीचे सारे घटक पक्ष शेकाप, शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, आम आदमी पार्टी, समाजवादी, रिपब्लिकन चळवळीतील आमचे सारे सहकारी, ज्या सामाजिक संघटना आहेत यांनी मिळून काम करण्याचा प्रयत्न केला, चांगलं काम केलं। तद्वतच या निवडणुकीमध्ये रमेशभाई कीर यांना निवडून आणण्याच्या दृष्टीनं आम्ही काम करायचा प्रयत्न केला। पाहायला गेलं तर वेळ अत्यंत कमी मिळालेला आहे उमेदवाराला। निरंजन डावखरे हे सिटिंगचे आमदार आहेत, त्यांचा जनसंपर्क आहे, तर ही त्यांना भेट देण्यासाठी महाविकास आघाडीला कितपत यश मिळालं? निश्चितपणानं निरंजन डावखरे 2 वेळ सातत्यानं या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करतायत, पण राज्यामध्ये जे एकंदर वातावरण महाविकास आघाडीला पोषक असं झालेलं आहे त्याचा फायदा उठवण्याचा आम्ही मंडळी प्रयत्न करणार आहोत। शिवसेनेचे किशोरभाई जैन यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने या निवडणुकीची नोंदणी असेल, तयारी असेल ती केलेली होती। त्यांनी फॉर्मही शिवसेनेच्या माध्यमातून भरलेला होता। स्वतः रमेश कीर साहेबांनी अतिशय चांगल्या पद्धतीने नोंदणी केलेली आहे। राष्ट्रवादीचे अमितजी सरैया यांनी ठाणा पालघरमध्ये अतिशय चांगली नोंदणी केलेली आहे। या साऱ्यांना एकत्र करून त्याचा परिणाम निवडणुकीमध्ये चांगल्या पद्धतीने दिसेल हा आमचा प्रयत्न आहे। निरंजन डावखरे साहेबांची स्वतः चांगल्या पद्धतीची नोंदणी आहे, अतिशय प्रचंड अशी यंत्रणा त्यांच्यापाशी आहे। साप्रतच्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये या कोकण प्रांतामध्ये जे यश भाजप आणि त्यांच्या मित्रपक्षांना मिळालेला आहे त्याचाही फायदा त्यांना होणार आहे। पण त्याही परिस्थितीत या ठिकाणी आम्ही मंडळी जिगरीनं हे काम हाती घेतलेलं आहे आणि जे वातावरण राज्यामध्ये आदरणीय शरद पवार साहेब, उद्धवजी, राहुलजी गांधी यांच्या माध्यमातून महाविकास आघाडीनं निर्माण केलेलं होतं आणि साऱ्या छोट्या मोठ्या घटक पक्षांनी त्याच्यामध्ये भर घातलेली होती, त्याचीच पुनरावृत्ती या ठिकाणी करून कोकणमध्ये लोकसभेला जे अपयश आम्हाला मिळालेलं आहे ते कुठेतरी धुवून काढण्याचा प्रयत्न या निवडणुकीत आम्ही करणार आहोत।